लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट नंतरही अर्ज करता येणार। 80 लाख महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा। मंत्री अदिती तटकरेंची माहिती। लाडकी बहीण योजनेचा पूर्ण वर्षभराचा बंदोबस्त। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर आता लाडक्या सरकारवर सुद्धा लक्ष ठेवा, शिंदेंचं आवाहन। विधानसभेत उद्धव ठाकरेंची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी महायुतीला मनसेची गरज। महायुतीच्या सर्व नेत्यांचं मत। राजकारण्यांकडून फारशा अपेक्षा ठेवू नका, त्यापेक्षा मलाच जबाबदारी द्या, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो। राज ठाकरेंचं पुस्तक प्रकाशन दरम्यान वक्तव्य। अंडरवर्ल्ड एकत्र येऊन राज्याची सत्ता चालवतात। संजय राऊतांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका। रिपाई पक्ष मवियात सामील होण्याची शक्यता। राजेंद्र गवई यांनी घेतली काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीतला आणि बाळासाहेब थोरातांची भेट। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं हे कुटुंबाच्या दृष्टीने योग्य नव्हतं। अजित पवारांची कबुली। बारामतीच्या निकालाला आपणच जबाबदार असल्याचंही वक्तव्य। नागपुरात इंडोर क्रीडा संकुलाचं उद्घाटन। चंद्रशेखर बावनकुळे आणि फडणवीसांनी लुटला बॅडमिंटन खेळण्याचा आनंद। धाराशिवमध्ये जागा वाटपावरून महायुतीत भाजप विरुद्ध शिंदे वादाची शक्यता। मूळ जागा सोडणार नाही, मंत्री तानाजी सावंतांनी भाजपला ठणकावलं। उंबऱ्यात स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीतल्या बॅनरवर टिपू सुलतानचा फोटो। पोलिसांनी रॅली रोखल्यामुळे बाचाबाची। पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची गाडी फोडली। रमाबाई आवास योजनेत घर न मिळाल्यानं आणि टपरीवरील अतिक्रमणामुळे संतप्त व्यक्तीनं केली तोडफोड। बिहार केरळ नंतर आता ओडिशा सरकारने जारी केला 1 दिवसाची मासिक पाळी रजा। सरकारी आणि खासगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना दिलासा।